सुनील तटकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष वाढला होता। कर्जत खालापूरमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर हल्लाबोल सुद्धा केला होता आणि तेव्हापासूनच महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे हा राजकीय वाद मोठ्या पटलावर पाहायला मिळाला। लोकसभेसाठी आप्पा बारणे यांना मावळमधून उमेदवारी मिळाल्यानं त्यांना मताधिक्य देण्यासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा जोर लावताना दिसत आहे। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आप्पा बारणे यांचा प्रचार करतील का हा प्रश्न वाचाळ चर्चेतून कानावर आला असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसविषयी कोणताही केतू हेतू किंवा चिंता आमच्या मनामध्ये नाही असं आप्पा बारणे यांनी स्पष्ट केलं। स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्याशी सुद्धा माझी वारंवार चर्चा होत आहे। त्यांच्याही मनात राष्ट्रवादी काँग्रेस आणि ह्या निवडणुकीविषयी कोणतीही चिंता नाही असं सांगत आप्पा बारणे यांनी दोनही नेत्यांमध्ये सकारात्मक मध्यस्थी साधली। आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आमच्या मनामध्ये केतू चिंता बिलकुल नाही। मी गेले अनेक वर्ष सामाजिक जीवनामध्ये काम करतो। या तालुक्यामध्ये चित्रपट जरी वेगळे असतील तरी देखील या निवडणुकीमध्ये स्थानिक आमदार माझे सहकारी महेंद्र थोरवे यांना प्रामाणिकपणे सांगितले आहे। त्यांच्या मनामध्ये देखील या निवडणुकीच्या माध्यमातून कुठल्या प्रकारची चिंता नाही। या मावळ सभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या कर्जत खालापूर तालुक्याच्या विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।